लैंगिक अत्याचार याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे कायद्यामध्ये सुद्धा आपण खूपसे बदल केलेले आहेत. आजीवन कारावासापासून ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा आपण ठोठावण्यात येत आहे. 0 FIRवरती तुमची केस रजिस्टर होते. म्हणजेच तुम्हाला कुठल्या वेगळ्या तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जरी चुकून तुम्ही नाही गेलात तर कुठेही तुम्ही 0 FIRनं तुम्ही केस रजिस्टर करू शकता. अशा प्रकारचे सगळे इम्प्लिमेंटेशन करूनसुद्धा सातत्याने आपल्या मुलींवरती अशा प्रकारचे जर अत्याचार होत असतील तर आता एकमेव पर्याय उरलेला आहे या गोष्टीपासून वाचण्याचा. ते म्हणजे आपले जे काही मुलं आहेत, मग ते 18 वर्षाच्या आतले जे काही मुलं आहेत ते 24 तास आपल्या घरातला कुणीतरी एक मेंबरच्या निगराणीत असले पाहिजेत. हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे, जेणेकरून अशा चिमुरड्या लेकरांची जर अशा प्रकारे जर विभत्सपणा चालू असेल तर आता आपल्याकडे आपल्याला सुद्धा खूप अलर्ट असलं पाहिजे. फॅमिलीतला कुठला तरी एक व्यक्ती प्रत्येक वेळेला, मग आजी असो, आजोबा, गार्डियन असो, टीचर्स असो, आपण स्वतः असो, लक्षात घ्या, आपण जे काही कमवतोय आहोत ते सगळं फक्त आपण आपल्या फॅमिलीसाठी करतो आहोत. आणि आपली फॅमिली, आपले लेकरच जर सुरक्षित नसतील तर त्या सगळ्या गोष्टीला मला तर नाही वाटत काही अर्थ असणार आहे. विचार करा बाबतीत. धन्यवाद.